साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. सहरा से समंदर तक गझल संग्रहाचे थाटात प्रकाशन. वैद्यकीय क्षेत्रातील मानवी मूल्य डॉक्टर गणेश गायकवाडांच्या गझलमध्ये आहेत. डॉक्टर सागर त्रिपाठी. साध्या सरळ सोप्या शब्दात मानवी जीवनातील गहन तत्वज्ञान मांडणारी डॉक्टर गणेश गायकवाड यांची गझल जनमानसात एवढी लोकप्रिय झाली आहे. मी जवळजवळ 20 वर्षांपासून त्यांच्या या गझल प्रवासाचा साक्षीदार आहे. बुलढाण्यापासून दिल्ली आणि थेट दुबई व अबुधाबीपर्यंतचा हा गझल प्रवास खूप प्रेरणादायी आणि संघर्षपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील प्रख्यात उर्दू हिंदी शायर विचारवंत डॉक्टर सागर त्रिपाठी यांनी डॉक्टर गणेश गायकवाड यांनी लिहिलेल्या सहरा से समंदर तक या उर्दू गझल संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. या प्रसंगी बोलताना डॉक्टर गणेश गायकवाड म्हणाले की मानवी जीवनातील वेदना, संवेदना व सहवेदना हीच माझ्या गझलची खरी प्रेरणा आहे. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेमुळे समाजातील अनेक व्यक्तीच्या जीवनातील संवेदना मला कळतात. त्याच मी उर्दू, हिंदी, मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या रसिकांना आवडतात याचा मला अभिमान असल्याचे डॉक्टर गायकवाड यांनी मनोगतात सांगितले. बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी सभागृह येथे पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात शायर मंजूर नदीम, उर्दू समीक्षक शायर हसनैन आकिब, मुस्तकीम अरशद साहेब, सामाजिक कार्यकर्ते सई आसिफ साहेब व रियाज अनवर यांची मंचावर उपस्थिती होती. गझल संग्रह प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन वैशाली तायडे यांनी केले. गझल प्रकाशन समारंभानंतर हिंदी, मराठी आणि उर्दू या परिभाषिक गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू भाषांमधील नामवंत शायर गझलकारांनी आपल्या प्रतिभाशाली रचना सादर करून रसिकांची मने जिंकून घेतली. या गझल मुशायरामध्ये गोपाल मापारी, विशाल मोहिते, अमरचंद कोठारी, अजीम रायपुरी, आकिब जमीर, खुबैब ताबिश, मतीन तालिब, फारुक रझा, गफ्फार आतिश, नाज पुरवाई साहेबा, डॉक्टर साहिर करीम, डॉक्टर यासीन तन्हा, डॉक्टर अल्तमश शम्स, डॉक्टर कमर सुरूर, डॉक्टर गणेश गायकवाड यांनी आपल्या रचना सादर केल्यात.